सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी आर्वीगावचे सुपुत्र रवींद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. यानंतर पंचायत समिती आवारात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यासह लोकप्रतिनिधी नागरिकांनी नूतन उपसभापती रवींद्र पवार यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले. आर्वी गावामध्येही आनंद उत्सव साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित उपसभापती रवींद्र पवार यांनी जे न्यूजचे संपादक जयदीप जाधव यांच्याबरोबर बोलताना कोरेगाव तालुक्यातील विकासाबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मी रवींद्रदादा पवार, पंचायत समितीचा विद्यमान उपसभापती. नुकतीच जोरदार धामधुमीत निवडणूक पार पडली. तुमची उमेदवारी कुणी डिक्लेअर केली किंवा कसा काय तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्ही त्यांना संधी दिली? मला वाटते हा सामान्य कार्यकर्ता, शेतीत जाण असणारा, गरीब कुटुंबातला उमेदवार असावा, लोकांची कामं होतील म्हणून मी खासदार नितीन पाटील यांच्या प्रयत्नातून त्यांना उमेदवारी आणली. कोरेगाव पंचायत समितीमध्ये एकूण 12 संचालक टोटल सदस्य, त्याच्यामधून आपल्याला उपसभापती संधी मिळाली. पहिलीच वेळ, म्हणजे तुमची पहिलीच टर्म. कसं काय, म्हणजे रस्सीखेच सुरूच होते ना, इच्छुक अनेक होते? इच्छुक अनेक होते, पण नेत्यांचे आदेश सर्व सभासदांनी मान्य केले. प्रत्येकाची मुलाखत घेतली, प्रत्येकाला सांगितलं की तुम्हाला प्रत्येकाला 6.5 वर्ष दिला जाईल. प्रत्येकाने मान्य केलं, प्रत्येकाने तसं बदलून घेतलं. तुमची काय अपेक्षा आहे का, आम्ही जाहीर केल्यानंतर तुमची काय तक्रार आहे का? तर आमची काय तक्रार नाही, तुम्ही जो निवडाल त्याला आमचा पाठिंबा आहे. तुम्हाला जे उपसभापती संधी मिळाली, आता काय तुमच्या फक्त गाण्यापुरता विषय राहिला नाही, पूर्ण तालुक्याचा विषय. तर तुम्ही प्राधान्य कुठल्या कुठल्या विषयांना द्याल किंवा कामांना द्याल? तर हे पाणी प्रश्न राहणार आहे उन्हाळा असल्यामुळं. त्याच्यानंतर पानंद रस्ता असतील किंवा पंचायत समितीने काय योजना असतील ती तालुकावर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. नेत्यांनी तुमच्या विश्वास टाकला, नेत्यांच्या विषयी काय सांगा? नितीन काका, मकरम बाबा असतील, पुन्हा बाळासाहेब पाटील असतील, सुनील भाई असतील, कांतीलाल तात्या असतील, संभाजी तात्या असतील. त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावर. त्यांच्या विश्वास पात्र काम करणार. तुम्ही यापूर्वी कुठली पद उपभोगलीत गाव स्तरावर? मी ग्रामपंचायतला सदस्य होतो, त्यानंतर सोसायटीत पण सदस्य आहे. किती वर्ष साधारणतः तुम्ही राजकीय याच्यात? 15 वर्ष झाले. 15-20 वर्ष. 15-20 वर्ष म्हणजे ग्रामपंचायतीला 5 वर्ष होतो, त्यानंतर 15 वर्षे सोसायटीत असते, त्यात ते 5 वर्षे चेअरमन म्हणून होतो. गावाचा तुम्ही ज्या ताकदीने विकास केला, लोकप्रतिनिधी म्हणून, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा विकास सेवा सोसायटीचे संचालक म्हणून किंवा चेअरमन म्हणून, तर आता तुम्ही उपसभापती म्हणून तालुकाभरची जबाबदारी तुमच्यावर आली. तर मग त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार किंवा काय, जी शासनाच्या काय स्कीम आहेत त्या स्कीमा जनतेबरोबर पोहोचवण्याचा मी प्रामाणिक म्हणजे तालुकाभर प्रयत्न करणार. चालेल, धन्यवाद.